झालं का तोंड खंगाळून? आली होय गंगे तू? चला घरात आता. अगं तुला काही लाज लाजा आहे का ग? कवा आली की चला घरात चला घरात चला घरात. अव चहा प्यायला म्हणते मी. हा चहा प्यायला चला. थांबा थांबा थांबा. का ग काय झालं? मी आशीर्वाद घेते, तुमच्या पाया पडू दे मला. माझ्या पाया? होय. गंगे तू पडू लागली? अगं सूर्य काय पश्चिमेला उगवला का काय? अव ती म्हणतात हा. ना, राती पाया पडावं सैतानाच्या आणि दिसा पाया पडावं देवा बामनाच्या. खरंय खरंय. माझ्या पाया काऊन पडतेस ग? पण अव सर्गातून आलेला माणूस एक तर देव तरी असतो, नाही तर भूत तरी असतो. हो हो. तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर तुम्ही देव, नाही तर भूत. आणि मग बसा गाढव धूत. पण गंगे मला काय आशीर्वाद देता येत नाही ग. मी कोणालाच आशीर्वाद दिलेला नाहीये. आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली, मात्र मला मात्र तुम्ही मात्र आशीर्वाद मात्र द्या. मात्र केलं त्या आशीर्वादाचं पार. असून दे असून दे. आयुष्यभर रणकी राहा. तुमच्या तोंडात पडली माती तुमच्या. आयुष्यभर रणकी राहायला सांगता वय मला? अगं मी तुला आधीच म्हणलं होतं मला आशीर्वाद देता येत नाही. मी कधी कोणाला आशीर्वाद दिला नाही. आशीर्वाद देता येत असता तर मी या गाढवा अयो हे काय? गंगे अयो हे काय? गाढवाचे किती आहेत? 3 आहेत. मुळात आपले गाढव किती? 2. आणि मग तिसरं आलं कुठून? चमत्कार झाला कसा काय? या दोघांनी एका रात्रीत? पण हे दोघं तर काळेत. अरे हे आलं कसं? का ह्यांचा लळा लागून हे थोर आलं? हा चमत्कार झाला कसा गंगे? धनी गाढवच आहे. तुला काय अक्कल आले का? अगं गाढव जरी असलं तरी असं त्याच्या अंतर्भागात डोकून बघत जाऊन ये गंगे. एखाद्याला नाही आवडत. पर काही म्हणा धनी, मला हे गाढव लय आवडलं. असं लय चिकन आहे. असं आहे ना? मग समजा जर मी घरात नसलो आणि ह्याचा मालक जर घरी आला तर तू काय त्याला नाही म्हणू नको. वय वय कशाला? गाढव परत द्यायला. असं म्हणा ना मग. पर काही म्हणा धनी, हे गाढव लय चिकन आहे ना? लग्नाआधी तुम्ही शेवया चिकनागत दिसायचे. असंच असतं गंगे. लग्नाआधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो. लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते. तो काळवाणतो, करापतो, चकना होतो. त्याच्या स्वप्नांचा चकना चूर होतो. चला घरात. काय उत्साही बाई. चला घरात म्हणलं की पांदीला निघाल्यासारखी चला 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 का करीत असन बरं? समावशी रस्त्यातच भारे मांडून ठेवलेत. उरका पाटापाटा रस्ता अडवलाय. रंभा माझी रंभा इथं काय करायला लागलीस? गवताचा भारा सोडून चला आपल्या घरी. अगं चल. हा सावळा बघा काय करतोय त्यो. काय करतोय? आयो समिंद्रा मावशी. ए तुम्ही कशाला दात काढीता? पुरुष हा पण पूर्ण करेल त्याच्याशी राजकन्या सत्यवती ही विवाह करणार आहे. हो पण ऐका, जो कोणी पुरुष एका रात्रीमध्ये एका खांबावरती 7 तळांची तांब्या पितळेची माडी बांधेल त्याच्याशी राजकन्या सत्यवती विवाह करणार आहे. हो काय ग गंगे, असं काय तुझा नवरा? इंद्र दरबारी नाचे सुंदरी ग. इंद्र दरबारी नाचे सुंदरी. काय वा काय झालं रे? अयो गंगे तू येस होय? वय मीच. मला वाटलं गाढवच वर आडलं. तुम्ही इथं गाढव सोडून आरामात बसले. माती कुणी आणायची? गुमान उठा आणि माती भरून आणा. सर्गत जाऊन आले तरी गिळायला लागते ना 2 टायमाला. असं बोलत जाऊ नये गंगूबाई. त्याला नैवेद्य म्हणीत जाव. बरं बरं मी मोर जाऊन नैवेद्य तयार करते. तुम्ही माती घेऊन या, नाहीतर आज समजे घरातले माठ तुमच्या डोसक्यातच फोडते का नाही बघा. अगं बाबो सावळ्या भाऊ, डोसक्यात माठ खाण्यापेक्षा घरचा भाकर तुकडा खाणं बरं. चला.